आणि एक महादेवाचं सुरेख असं मंदिर आहे. सभा मंडप बांधताना ते निघली होती खाली. बर 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 पहिली बसवलेली. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र धनंजय भमाने आणि आज पुन्हा एकदा मी तुमच्या समोर आहे. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पंढरपूर तालुक्यापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ऐतिहासिक अशा गावाला भेट देण्यासाठी. आणि त्या गावाचं नाव आहे करकम. मित्रांनो, करकम या गावाचं खूप ऐतिहासिक महत्व आहे, ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल. मित्रांनो, ह्या गावामध्ये 2 मजबूत असे बारव आजही दिमाखात उभे आहेत. त्याचबरोबर एका बारवामध्ये एक अप्रतिम शिव मंदिर आहे, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर या गावामध्ये एक अप्रतिम अगदी अवाढव्य असलेली वेस आजही मजबूत स्थितीमध्ये आहे, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर या करकम गावाची ग्रामदेवत कनकंबा माता हिचा संपूर्ण इतिहास व करकम ह्या गावाला नाव करकम हे कसे पडले हे तुम्हाला पुढील व्हिडिओ मध्ये दिसणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण जाऊ व्हिडिओकडे. मित्रांनो, पंढरपूर पासून साधारण करकम हे गाव हे हक्केच्या अंतरावर म्हणजे 22 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, पंढरपूर पासून टेंभुर्णीला जाताना अगदी रस्त्याच्या उजव्या बाजूला हे गाव आहे. तर आता आपण प्रथमतः या गावाचे ग्रामदैवत कनकंबा मातेचे दर्शन घेऊया. मित्रांनो, कनक म्हणजे सोने, म्हणजे ही मूर्ती पूर्वी सोन्याची असावी आणि या कनकंबा नावावरूनच या गावाचं नाव करकम असे पडले असावे. मित्रांनो, करकम हे गाव आज जरी तुम्हाला लहानसे वाटत असेल, परंतु इतिहास काळामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या गावाला खूप महत्त्व होते. हे तुम्हाला व्हिडिओच्या पुढील भागामध्ये नक्की समजेल. तर आता प्रथम मी या मंदिरात देवीचे दर्शन घेतो. मित्रांनो, या गावातील गावकऱ्यांनी हे मंदिर इतके स्वच्छ ठेवले आहे की अगदी तुम्हाला कागदाचा तुकडाही या भागामध्ये तुम्हाला दिसणार नाही. असे हे स्वच्छ असलेले मंदिर पाहून मी तर अगदी भारावून गेलो आहे. मित्रांनो, हे मंदिर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेले आहे असे माझ्या वाचनात आले आहे. नरसो गोविंद यांच्याबरोबर उंबरजकर तेली व पांढरे हेही होते. भोसे व उंबरे येथून या खबरा पुण्यास पोचल्या. नंतर नाना फडणवीसांनी करकमचे ठाणे तुकोजी होळकर यांना बंडखोरापासून परत ताब्यात घेण्यासाठी जरूर ते मदत पुण्याहून केली. तसेच मंगळवेढे आणि मिरज येथे असलेली फौजेही या कामासाठी इकडे आणावी अशा मसलती चालू केल्या. होळकरांचा दिवाण नारो गणेश पुण्यात राहून तुकोजींसाठी फौजांची जमवाजमव करू लागला. त्याचप्रमाणे महिपतराव कवडे यांनाही तुकोजी होळकर यांना सामील होण्यासाठी पंढरपूर क्षेत्री जाण्याचे हुकूम रवाना झाले. तसेच बाबूराव नाईक, बारामतीकर विसाजी कृष्ण यांची पथके पंढरपूरकडे रवाना करण्याच्या हालचालीने वेग घेतला. पुण्याहून थोरली तोफ कारभाऱ्यांनी रवाना केली होती. पुण्यात असणारी होळकरांची फौजही करकमच्या ठाण्याच्या मोहिमेवर पुण्याहून येऊन तुकोजी होळकर यांना येऊन मिळाली होती. मित्रांनो, यानंतर तुकोजी होळकरांनी करकमच्या ठाण्यास वेढा घातला. पुरावे तुम्हाला आजही या गावात दिसतील.
मित्रांनो, अशा प्रकारच्या सतीशिळा, विरगळी ह्या गावामध्ये तुम्हाला जागोजागी दिसतील. विरगळी आणि सतीशिळा म्हणजे काय याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता. अटके पार आपला झेंडा लावणारे तुकोजी होळकर यांना ही करकमची मोहीम देणे म्हणजे करकम हे काय तोलाचे गाव असेल हे तुम्हाला आता यावरून लक्षात आले असेल. मित्रांनो, हे मंदिर पाहिल्यानंतर माझ्या मनात एक दोन शंका आहेत. ते जवळच इथे एक शेतकरी पिकाला पाणी घालत आहे. आपण त्यांना विचारू की हे मंदिर जे आहे समोर हे कोणाचे आहे. त्याचबरोबर ह्या मंदिरामध्ये 2 देवीच्या मूर्ती आहेत, त्या मूर्तीचं काय आहे हे आपण त्यांना विचारूया. दादा, या मंदिरामध्ये 2 मूर्ती आहेत, तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? तुम्ही सांगू शकता का? सभा मंडप बांधताना ते निघली होती खाली. बर बर बर. पहिली बसवलेली म्हणजे बाहेरचं सभा मंडप बांधताना सापडली का? हा, खाली. मग त्यावेळेस आत एक असेल की? आत त्यावेळेस आत एक होती. मग आता जी सापडलेली ती बाहेर बसवली का ती आतली आहे? सापडलेली बाहेर बसवली. सापडलेली बाहेर आहे. हा. तुमचं नाव सांगा की? अंकुश. अंकुश आडनाव? अंकुश खरे. खरे. हा. तुमचं शेती सगळे इथं ऊस हे आपलं केळी वगैरे सगळे तुमचे. दादांचं पाणी द्यायचं काम सुरू आहे. तुम्ही बघू शकता ग्रामीण भागातील शेतकरी कशा पद्धतीने मेहनत करत असतो. धन्यवाद दादा. धन्यवाद. आता हे मित्रांनो, इकडच्या बाजूला जे आहे हे एक समाधीच ठिकाण आहे आणि खूपच पुरातन असं आहे. पूर्ण पडझड हे जे झालेली आहे ह्याची माहिती मला जर मिळाली तर मी देतो, परंतु सध्या मला माझ्याकडे ह्याची माहिती नाही आहे. याच्याच बाजूला रंगवलेले एक शिवमंदिर आहे आणि गणपती मंदिर आहे, ते आता आपण पाहायला जाऊया. तुम्ही पाहू शकता खूपच निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे आणि करकममध्ये जर तुम्ही आला तर अवश्य या ठिकाणाला भेट द्या. बापरे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या मंदिराच्या खालीच एक शिवमंदिर आहे तळघरामध्ये आणि वरच्या बाजूला हे गणपती मंदिर आहे, एकदम सुरेख असे. तर पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाकडे जाऊया. खूपच असं छान सगळं हे ठिकाण आहे आणि तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा मोरया. खूपच सुरेख अशी बसलेली गणपतीची मूर्ती आहे ही आणि चतुर्भुज मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता उजव्या सोंड्याचा गणपती आहे मित्रांनो. हा सोंडेचं वळण जे आहे ते उजवीकडे आहे. खूपच छान असे हे मंदिर आहे, पुरातन मंदिर. तुम्ही पाहू शकता कनकंबा देवीच्या मंदिराच्या अगदी समोरच असलेले हे मंदिर. आता हे खाली जे महादेव मंदिर आहे ते पूर्ण पडझड होत आहे. हे गणपती मंदिर आहे आणि या गणपती मंदिराच्या अगदी समोरच असं एक खालच्या बाजूला तळघरामध्ये शिवपिंड आहे आणि एक महादेवाचं सुरेख असं मंदिर आहे. शंभू महादेवाची प्रतिमा आता आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे तळघरामध्ये शिवमंदिर आहे. तर चला तुम्हाला आता आत मी नेऊन दाखवतो हे मंदिर कसे आहे. मित्रांनो, खूप कष्ट घ्यावं लागतात व्हिडिओ बनवण्यासाठी, म्हणून माझ्या चॅनलला तुम्ही कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, हे आहे अप्रतिम शिवलिंग. तर मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला हे कनकंबा देवीचे मंदिर? खूप अप्रतिम आहे ना. तुम्ही याच्या जवळपास आला तर नक्की या मंदिराला भेट द्या. आता यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे या गावामध्ये असणारी अप्रतिम मोठी आणि आजही मजबूत असलेली वेस बघायला. तर चला माझ्यासोबत वेस पाहायला.
तर मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ही भव्य आणि दिव्य आजही मजबूत असलेली वेस. तर आता मी तुम्हाला ह्या वेशीचं स्वरूप अगदी जवळ नेऊन तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही पाहू शकता, हे नक्षीकाम आजही किती सुबक आहे ते. मित्रांनो, हे आहे जी वेस आहे. आज जाताना हे आजही तुम्हाला लाकडी चौकट दिसत आहे. ही चौकट इतकी उंच आणि भव्य दिव्य आहे, एकदम अप्रतिम आहे. ही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. या दरवाजाच्या आतमध्येच हे पहारेकऱ्यांना बसण्यासाठी ठिकाण आहे. त्याचबरोबर दरवाजा आतून लावण्यासाठी हे खंडणी बसवण्याची ही जागा ही दोन्ही बाजूला असते. जो लाकडी दरवाजा आहे, हत्ती दरवाजा आहे, त्याचं संरक्षण होण्यासाठी ही खंडणी बसवली जाते. मित्रांनो, या भव्य दिव्य वेसेच्या समोरच मित्रांनो हे जुने दरवाजे ठेवलेले आहेत आणि या दरवाजांना हत्ती दरवाजे असे म्हणतात. पूर्णपणे जीर्ण झालेले हे दरवाजे आहेत आणि याला हे जोडलेले सूळ आहेत. हे सूळ आहेत. हत्तीने याच्यावरती प्रहार करू नये यासाठी हे सूळ बसवलेले असतात. आजही तुम्ही याचे रिबीट आणि लोखंडी पट्ट्या तुम्ही स्पष्ट पाहू शकता. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही वेस? खूप अप्रतिम आहे ना? तर आता ह्या वेस नंतर या वेसच्या आतल्या बाजूला थोड्याच अंतरावर असणारे एक बारव आपण पाहायला जाणार आहोत. तर चला माझ्यासोबत हे बारव पाहायला. मित्रांनो, हे बारव पाहण्याआधी मला या वेशीच्या समोरच असलेले एक पुरातन मंदिर दिसले. हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे मंदिर आहे. तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन मारुतीचे दर्शन घेऊया. मित्रांनो, या मारुतीच्या मंदिरात मला एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे तुम्हाला चंदेरी रंगामध्ये हे चौकट दिसते. तर मला असं वाटतंय की याच्या आतमध्ये गर्भगृह असणार आहे. कारण मंदिराचा जो मुख्य गाभारा असतो त्या गाभाऱ्यावरतीच दरवाजावरती हा गणपती आणि अशी चौकट असते. याच्यातून आत प्रवेश करून आतमध्ये गर्भगृह असतो. तुम्ही पाहू शकता. आता आपण जाऊया ऐतिहासिक बारव पाहायला. मित्रांनो, हे बारव पाहत असताना मला तर असा भास झाला की जनसेवा करून हा वृद्ध बारव शांत पडून आहे. आता या वृद्ध बारवाची सेवा आपण करायला हवी अशी अपेक्षा हे बारव नक्कीच करत असेल.
त्या बारवामधील माझे आकर्षण ठरले तीही विष्णूची मूर्ती. अत्यंत उल्लेखनीय असून ती 5 फूट लांब, 2 फूट उंच आणि विष्णू देवता पाण्यात असलेल्या शेषशायी नागाच्या वाटोळ्यावर पहुडलेला आहे. त्याचा एक पाय लक्ष्मीच्या मांडीवर आहे तर दुसरा शेषनागाच्या वाटोळ्यावर आहे. विष्णू चतुर्भुज असून त्याचा एक हात डोक्याखाली तर दुसरा छातीवर आहे. तिसऱ्या हातात सुदर्शन चक्र तर चौथ्या हातात गदा दाखवण्यात आलेली आहे. डोक्यावर किरीट मुकुट असून त्यावर शेषनागाचे 7 फणी दिसतात. तर मित्रांनो, कसे वाटले हे बारव? अप्रतिम आहे ना? तर यासोबतच आपण पाहणार आहोत अजून एक बारव, आणि हे बारव खूपच अप्रतिम आहे. या बारवाच्या जवळच असणारे शिव मंदिर हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला आपण जाऊया ते बारव पाहायला. मित्रांनो, हे बारव तर इतके अप्रतिम आहे, याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. उत्कृष्ट पायऱ्या, हेमाडपंथी रचना असलेले हे बारव आणि शिवमंदिर. या शिवमंदिरातून या बारवाकडे जर पाहिलं तर स्वप्नातही असा देखावा दिसणार नाही. आणि सुंदर असा गाभारा आणि आतमध्ये शिवलिंग. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तुम्ही पाहू शकता हे आतलं शिवलिंग. या बारावाच्या वरती अजून एक मंदिर मला दिसत आहे. तर आता आत जाऊन आपण पाहूया की हे मंदिर कोणाचे आहे. चला माझ्यासोबत. तर मित्रांनो, हे मंदिरही शिवाचे आहे, परंतु एक वेगळे स्वरूप म्हणून वरती महादेवाची एक मूर्ती आहे. असं फारसं पाहायला मिळत नाही. उजव्या मांडीवर गणपती तर डाव्या मांडीवर कार्तिक स्वामी आहे. पुढे सुंदर असा नंदी आहे. परंतु या दोन्ही मूर्ती या अलीकडच्या काळातील असाव्यात असं वाटतं. आता या दुसऱ्या मजल्यावरून आपण खाली बारावामध्ये पाहिलं तर खूप छान असा दृश्य आपल्याला दिसतं. तुम्ही पाहू शकता. हे पिंपळाचं झाड तर इतकं अप्रतिम आहे, मला या झाडाकडं पाहत बसावं असं वाटलं. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला? व्हिडिओला जरूर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि याच प्रकारचे असे व्हिडिओ माझे प्रथम तुम्हाला पाहायला मिळावेत यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.